क्वालिटी हा शब्द ऐकलाय का? यस यस यस. व्हाट डू यू मीन बाय क्वालिटी? पीछे बैठना पड़ेगा. व्हाट डू यू मीन बाय क्वालिटी? अलाउड नहीं है आगे. इट इज द डिग्री ऑफ अॅक्युरेसी. जेवढं तुमचं ऍप्लिकेशन अॅक्युरेट काम करेल तेवढं क्वालिटी आहे त्या प्रोडक्ट मध्ये. फॉर एक्झाम्पल 1+1=2, पण 1+1=3 जर दाखवत असेल तर देयर इज अ बग. पण हे कधी होईल? जेव्हा तुम्ही त्याला टेस्टिंग कराल. तुम्हाला बॅकग्राऊंडला वॉलपेपर लावायचा आहे, तुम्ही एक इमेज सिलेक्ट करताय, भलतीच इमेज तिथे जाते. प्रॉब्लेम आहे का? येस. व्हॉट्सअपला बॅकग्राऊंड लावतोय आपण. तुम्ही बरं एक बग सांगतो मी तुम्हाला. एक बग असा होता की एक ऍप्लिकेशन, मला आता आठवत नाही, पण जस्ट एक एक्झाम्पल घेतो मी, की ते ऍप्लिकेशन असं होतं की त्याला तुम्ही बॅकग्राऊंड लावायचं होतं. तुम्ही ज्यावेळेला बॅकग्राऊंड लावत होते तर तुम्ही सिलेक्ट केलेला फोटो बॅकग्राऊंड मध्ये न जाता लास्ट रिसेंट जो ओपन केलेला आहे तो बग तिकडे जात होता. वैभव समजतंय का? कार्तिक तुम्ही व्हिडिओज ऑन करत चला. हा प्रॉब्लेम रोज मला सांगायचं नाहीये. कोणाचा काही जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर समजू शकतो, नसेल तर ठीक आहे. थोडासा डिस्टर्बन्स आहे सर माग, त्याच्यामुळे मी काय म्हणणार. ठीक आहे. सो इन दॅट पर्टिक्युलर केस काय होऊन जातं, इथे तो बग आहे. ठीक आहे. काय बग असणार आहे? इथे जो तुमचा सिलेक्ट केलेला फोटो आहे तो फोटो न येता तुमचा कुठला फोटो येतोय त्याच्यामध्ये लास्ट रिसेंट ओपन. एक म्युझिक प्लेअरचा पण सिमिलर काइंड ऑफ बग होता. काय होता तर तुम्ही सिलेक्ट केलेला सॉन्ग, लास्ट प्लेड सॉन्ग, आपण एक ऑप्शन असतो काही वेळेला, किंवा लास्ट विजिटेड सॉन्ग असतो, ते न होता लास्ट जो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो न होता लास्ट विजिटेड सॉन्ग जो होता तो प्ले व्हायचा. त्याच्यामध्ये भलतेच असे सॉन्ग प्ले व्हायचे, किंवा तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्शन होत नव्हतं. अशा टाईपचा इश्यू त्याच्यामध्ये होत होता. ठीक आहे. सो दीज आर सम ऑफ दी लाईव्ह बग्स. ओके. सो वी नीड टू अंडरस्टँड. ओके. सो शॅल वी प्रोसीड? वरुण, shall we proceed? Karthik, Vaibhav? Yes, sir. Yes, sir. Okay. So now the most important thing is now onwards आता काय करायचं आपल्याला, थोडंसं आपण ऍक्च्युअल टेस्टिंग कडे वळणार आहोत. ओके. ऍक्च्युअल टेस्टिंग कडे इतके दिवस जे झालं that was also the part of the testing, but the most important part will start from today onwards. So कोण राहिला? युवराज का नाही लॉग इन करत आहे? जितेंद्र सर, प्लीज आस्क युवराज टू जॉईन. हा, कारण कालही जॉईन झाला नव्हता, परत मग रिपीट करायचं म्हटलं की अवघड होऊन जातं. हा नाही, रिपीट तसं नाही, पण काय होऊन जातं की मग सगळ्यांबरोबर कोप व्हायला त्रास होतो, त्यांचंही मन लागत नाही, मग सगळ्या गोष्टी स्टार्ट होऊन जातात. ओके. सो testing throughout the software development life cycle, SDLC. SDLC stands for Software Development Life Cycle. Welcome Yuvraj. Software Development Life Cycle. Everything has a life cycle. Everything has a start, everything has a end. Even our life will have the starting point and the ending point. Okay, what is the starting point? It is the birth. And what is the ending point? It is the death. That is the last breath we take. Similarly, software development life cycle, hardware development life cycle, middleware development life cycle, application development life cycle. Okay, so everything will have the start and everything will have the end. What is the start of that particular product? So the start is the requirement with the customer. Okay, requirement with the customer, that is the need of the development. गरज ही काळाची, ही गरज ज्या वेळेला असती, गरज ज्या वेळेला चालू होतं किंवा गरजचं निर्माण होतं त्यावेळेला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्टार्ट झालंय म्हणून तुम्ही समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ऍप्लिकेशन एखाद्या युजरला किंवा ग्रुप ऑफ युजर्सला किंवा त्या कंपनीला
टिकिटिंग सिस्टम डेव्हलप करायची गरज भासली, तिथं ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चालू झालं. का? त्यांना टिकिटिंग सिस्टम, का? लोक रोज ट्रॅव्हल करतात, दॅट इज वन ऑफ दी रिक्वायरमेंट, राईट. हे थॉट प्रोसेस पण असू शकतं किंवा फिजिकल रिक्वायरमेंट पण असेल. थॉट प्रोसेस, ओके. तिथं काय झालं, त्यांचं रिक्वायरमेंट झाली, ओके, गरज निर्माण झाली. आता काय केलं, गरज निर्माण झाली तर त्या गरजचं रूपांतर the thought process is converted into the requirement. मग रिक्वायरमेंट कशा प्रकारे असेल? मग रिक्वायरमेंट, इट कुड बी अ थॉट process, it could be a verbal process, it could be a written process, okay, it could be a non-verbal process also, but the requirement would be there, and that particular requirement will become the Bible for us. What do you understand by Bible? Which is into the written format or which is into the verbal format, but it is a fixed requirement. Now when the requirement is being noted down, आधी कसं व्हायचं की ठराविक लोक सॉफ्टवेअर मधले यायचे, ते लोक क्लायंट बरोबर डिस्कस करायचे, त्याच्यात त्यांनी ते विचारायचे की तुम्हाला सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन कसा डेव्हलप करून पाहिजे, एवढंच विचारायचे ते, त्याच्यामधले डिटेल्स नाही पाहिजे. मग इट वॉज अ सब्जेक्टिव्ह रिक्वायरमेंट, कस्टमर कंप्लीट इन्फॉर्मेशन द्यायचा, ओके, कस्टमर कंप्लीट इन्फॉर्मेशन द्यायचा. मग कस्टमर काय करायचा, कंप्लीट इन्फॉर्मेशन लिहून घेतलं कस्टमरनी, कंपनीनी किंवा रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी इंजिनियर्स किंवा RTM रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स ह्या लोकांनी ते रिक्वायरमेंट लिहून घेतलं की तिथं कस्टमरचा संबंध संपला. लिटरली कस्टमरचा संबंध संपला, फक्त कस्टमरने रिक्वायरमेंट घ्यायची. मग काम यायचं D&D डिपार्टमेंट. D&D डिपार्टमेंट म्हणजे कोण? डिझाईन अँड डेव्हलपमेंट. मग याच्यामध्ये डिझाईन टीम काम करायची. डिझाईन टीम काय करायची, तर डिझाईन टीम तिकडं रिक्वायरमेंटचं कन्व्हर्जन करायचे डिझायनिंग मध्ये, ओके. कुठल्या फॉर्मॅटमध्ये, तर आधी सगळ्यात आधी कुठला फॉर्मॅट असेल तर फ्लो चार्ट मध्ये व्हायचा. मग n number of flow charts were being created. For example, तुम्ही प्रत्येक रिक्वायरमेंटच्या ब्रेकडाऊनला एक फ्लो चार्ट करणार. फ्लो चार्ट मध्ये काय असतात, तर इनपुट आहे, आउटपुट आहे, माहिती ना तुम्हाला, ओव्हल शेप, राईट. ओव्हल शेप वुड बी दी इनपुट. आठवतं का फ्लो चार्ट? आता वापरता का फ्लो चार्ट? MS विजिओ वापरलाय का? MS प्रोजेक्ट वापरलाय का? एक्सेल वापरलाय का? वर्ड वापरलाय का? त्याच्यामध्ये तुम्ही फ्लो चार्ट डिझाईन करू शकता. येस ऑर नो? येस. मग त्याच्यामध्ये काय झालं, एक इनपुट असणारे, मग त्याच्यानंतर इनपुटला ते असणारे स्टार्ट असणारे, मग त्याच्यानंतर युजर कडून इनपुट ट्रॅपेझोडियल, राईट, ट्रॅपेझोडियल असणार. मग त्याच्यानंतर काय असणारे, डिसिजन असणारे. त्याच्यामध्ये काय असणारे, तर आपण असं काय ट्रॅपेझोडियलच येतं त्याच्यामध्ये. मग तुम्ही डिसिजन वापरता, पण डिसिजन मध्ये काय असतात, देअर वुड बी 2 कंडिशन्स, येस ऑर नो, ट्रू ऑर फॉल्स. मग त्याच्यानंतर काय येतं, मग ठीक आहे, समजतंय का तुम्हाला? ओके. मग डायगनल मध्ये तुम्ही काय चेक करताय, येस ऑर नो किंवा ट्रू ऑर फॉल्स. येस असेल तर काय होणार आहे, कंटिन्यू करायचं, नो असेल तर गो बॅक टू दी इनपुट. असं काहीतरी एक स्ट्रक्चर असायचं, त्याला आपण फ्लो चार्ट म्हणतो, इन विच दी डेटा विल फ्लो इन अ पर्टिक्युलर मॅनर. हे तयार करायचे. मग त्याच्यानंतर ऍक्च्युली UI इंजिनियर्स यायचे. UI इंजिनियर्स कोण? युजर इंटरफेस इंजिनियर्स. युजर इंटरफेस इंजिनियर्स कसे सांगायचे, तर हे असं झालं पाहिजे, हे असं झालं पाहिजे, ह्याचं डिझाईन असं पाहिजे, स्टार्ट बटन इथं पाहिजे, स्टॉप बटन इथं पाहिजे, इनपुट असं पाहिजे, टेक्स्ट बॉक्स इथं पाहिजे. एव्हरीथिंग वॉज बी डिस्कस्ड अँड दे यूज टू डिझाईन दी सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन स्टेप बाय स्टेप.
भले ते ऍप्लिकेशन असेल किंवा मग वेब पेज असेल, एव्हरीथिंग वॉज बीज डिझाईन. मग त्याच्यानंतर काय व्हायचं की डेव्हलपमेंट टीम स्टेप इन करायची. डेव्हलपमेंट टीम आतमध्ये आली की डेव्हलपमेंट टीम काय करायची, ते डिस्कस करायचे की डेटा कुठल्या प्रकारचा पाहिजे, डेव्हलपमेंट कशा प्रकारची पाहिजे, इथं कुठलं इनपुट सोर्स पाहिजे, इथं तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्ट करणारे की रेडिओ बटन करणारे की चेकबॉक्स करणारे, एव्हरीथिंग वॉज बीज डिस्कस्ड. मग आता काय व्हायचं, वन्स इट इज बीन फायनलाइज्ड, इट वॉज अ व्हेरी टीडियस प्रोसेस, खूप अवघड असायचं हे. पण एकदा त्याच्यामध्ये एकदा फायनलाइज झालं की मग डेव्हलपमेंट चालायचं. मग डेव्हलपमेंट 2 महिने पण चालायचं, 3 महिने. इथं टेस्टरला जागा नव्हती, इथं टेस्टर टेस्ट करू शकत नव्हता. टेस्टर वॉज ऑलवेज बीन वेटिंग फॉर द कोड अँड द UI विच इज टू बी टेस्टेड. मग हे जवळपास 4थं किंवा 5वं फेज असायचं. मग हे ज्या वेळेला डेव्हलपरनी कोड डेव्हलप केला, मग तो कोड फ्रीज करायचा. व्हॉट इज कोड फ्रीजिंग? आजही कोड फ्रीज होतं. कोड फ्रीज म्हणजे nobody will be able to change the code once it has been finalized. ओके. मग इथं टेस्टरला एक मेजर प्रॉब्लेम असायचा की ठराविक अमाऊंटची कोडच त्याच्या हातामध्ये एक्झिक्यूट करायला मिळायची. बाकी कोड फ्रीज म्हणजे काय की तो काही चेंज करू शकत नाही, फक्त बघू शकेल, कोडवरती बग फाईल करेल, मग ते डेव्हलपर कडे जाणार, मग डेव्हलपर त्याला जेन्युइन आहे का चेक करणार, मग डेव्हलपर परत काय करणार, त्याच्या मार्फत तो परत रिक्वायरमेंट मध्ये चेंज करायला लावणार, मग रिक्वायरमेंट मधून परत डिझाईन मध्ये चेंज होणार, मग परत डेव्हलपर काय करायचं, चेंजेस करायचं. सो इट वॉज अ व्हेरी टीडियस प्रोसेस. हे तुम्हाला परत परत मागं जायला ऍप्लिकेबल नव्हतं किंवा मागं जाणं एवढं सोपं नव्हतं. दॅट इज द रिझन इट इज कॉल्ड ॲज वॉटरफॉल मॉडेल. डोंगरामध्ये एकदा पाणी वरतून खाली पडलं, नॉर्मली नॅचरली खालून पाणी वरती जाणार आहे का? एक साधं सिंपल उदाहरण विचारतो, आहे का? पॉसिबल आहे का की डोंगरातून वरतून खाली पाणी पडलं? आहे का? नाही पॉसिबल आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? येस सर. हा प्रॉब्लेम असायचा. असंच तेवढंच डिफिकल्ट एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये असायचे. हे कधी होते? 90s पर्यंत. इट स्टार्टेड इन टू 1970s, बट अप टू 90s पर्यंत हीच मेथड असायची. मग विच इज दी software applications in which software development SDLC waterfall model was very applicable, जिथं रिक्वायरमेंट बिलकुल चेंज होत नाहीये. काही प्रोजेक्ट्स आज पण आहेत, काही प्रोजेक्ट्स तेव्हा पण होते की रिक्वायरमेंट जशीच्या तशी उचलली जाते, डेव्हलप केली जाते, त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. मग ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वॉटरफॉल मॉडेल वापरला जायचा आणि अजूनही वापरलं जातं. इट इज वन ऑफ द बेस्ट मॉडेल. मी कधीच म्हणणार नाही की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल इज वन ऑफ द बेस्ट मॉडेल. नाही, इट इज वन ऑफ द बेस्ट मॉडेल. ओनली थिंग इज इट इज नॉट सुटेबल for that particular instance or for that particular development life cycle model मध्ये. ओके. बरं, आता काय झालं, इथपर्यंत आला. मग अजून एक डेव्हलपमेंट लाईफ सायकल मॉडेल आली अस्तित्वात, म्हणजे इट वॉज बीन फॉर्म्युलेटेड. दॅट वॉज बीन कॉल्ड ॲज RAD, RAD. दॅट इज नोन ॲज रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. Rapid application development. Now, what is the beauty of this particular product? It works like a magic. It works like a magic. म्हणजे काय की सगळी लोक ऍट अ टाइम जम्प करणार त्याच्यामध्ये, सगळी लोक ऍट अ टाइम त्याच्यामध्ये जम्प करणार, सगळे लोक काम करणार आणि एंड प्रोडक्ट जर डेव्हलप झाला, इट इज लाईक अ मॅजिक और it is the worst piece of software which is being developed. का? जो तो त्याच्या मर्जीप्रमाणे डेव्हलप करतो त्याच्यामध्ये, आणि टेस्टिंग पण होतं, पण ज्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे त्याच्याप्रमाणे टेस्टिंग होते. मग इट इज लिटरली अ हॉचपॉच म्हणतो इंग्लिशमध्ये. म्हणजे काय बनवलंय कोणालाच माहिती नाहीये, पण बनवलं तर आहे. मग ह्या कंडिशन मध्ये
इतकं लवकर सॉफ्टवेअर डेव्हलप होतं की काही दिवसांमध्ये किंवा तासांमध्ये सुद्धा सॉफ्टवेअर डेव्हलप व्हायचं. दॅट इज नोन ॲज रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलप. इट इज अ व्हॅलिड मेथड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर. पण आजच्या तारखेला ते वापरत नाही, त्याचंच अपडेटेड व्हर्जन वापरतो. दॅट इज कॉल्ड एज डायनॅमिक स्टेट डेव्हलपमेंट मॉडेल, DSDM. आता काय चेंज आणलेलं आहे माहिती आहे त्याच्यामध्ये, की जो कोण जे काही करतो त्यांनी फक्त नोट डाऊन करायचं, प्रॉपर लिहून काढायचं. मग किती का इट इज कन्फ्युजिंग स्टेट. ज्याने कोणी काय केलेलं आहे ते लिहिलेलं मिळेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं काय डेव्हलप केलं होतं किंवा काय डेव्हलप करणार आहोत. मग ह्याच्यासाठी जसं स्क्रम मास्टर पोझिशन ऐकली आहे का? स्क्रम मास्टर ऐकली आहे का? येस, मार्केटमध्ये ऐकलंय का सगळ्यांनी? येस सर. सिमिलर केस इथं DSDM कोच म्हणून असतो. जसं स्क्रम कोच आहे तसं इथं DSDM कोच. ओके. रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट वॉज दी वन ऑफ दी. काही लोक रॅपिड ऍप्लिकेशनला बिग बँग मॉडेल पण म्हणतात. बिग बँग मॉडेल म्हणजे काय की एव्हरीबडी नोबडी इज एबल टू अंडरस्टँड. आता बिग बँग शब्द कुठून आला हे समजून घ्या. आज भले आपण काही लिहिलं नाही किंवा काही प्रोसीड केलं नाही तरी चालेल, पण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बिग बँग म्हणजे काय की हाऊ वॉज दी युनिवर्स ऑर वर्ल्ड ऑर अर्थ स्पेसिफिकली जनरेटेड or it was being formed. Nobody is able to understand. कोण म्हणतं गॉड्स पार्टिकल, कोण म्हणतं युनिव्हर्स मध्ये एवढे पार्टिकल्स होते, एवढे एंटिटीज होते की ते आले, ते एका दुसऱ्याला धडकले आणि त्याच्यामधून अर्थ निर्माण झालं, किंवा 9 प्लॅनेट्स किंवा मिल्की वे किंवा म्हणजे काय असेल ते सगळं निर्माण झालं. ओके. सिमिलरली रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये पण असं आहे की तुम्ही एकत्र सगळं आणलं पण त्याच्यामध्ये कुठली मेथड नाहीये, कुठलं वे नाहीये, जस्ट निर्माण झालं. तुम्ही डिबग करायला सांगितलं, तुम्ही त्याला ब्रेकडाऊन करायला सांगितलं, तुम्ही त्याला तोडायला सांगितलं, नाही जमत. हॉचपॉच म्हणून एक डिश आहे ऍक्च्युली, ज्याच्यामध्ये बनलं तर एवढं चांगलं बनतं, नाही तर काहीच चांगलं नसतं. सिमिलरली ऍप्लिकेशन डेव्हलपमध्ये पण तसंच आहे की सगळी लोक एकत्र येतील. डेव्हलपर पण एकत्र येईल, डिझायनर पण एकत्र येईल, मग त्याच्यानंतर कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह पण एकत्र येईल, सगळे एकत्र येतील, एक ऍप्लिकेशन डेव्हलप करतील. इफ इट वर्क्स, नथिंग लाईक दॅट, इट्स अ मॅजिक. बट इफ इट डझंट वर्क, इट इज द वर्स्ट सॉफ्टवेअर विच इज बीइंग क्रिएटेड. It was a valid development method up to 85 to 86 it was being done, but ते सक्सेसफुल होत नव्हतं. मग त्यामुळे स्पॉन्सर काय करायचा, हात मागं काढून घ्यायला चालू केलं. मग हळूहळू रॅपिड डेव्हलपमेंट ऍप्लिकेशन कमी झालं. तो बंद झालं का? नाही. मग त्याच्यानंतर काय झालं, एक स्पेसिफिक बोहेम म्हणून होता. ही वॉज अ सायंटिस्ट, ही वॉज अन. आता त्या काळी कसं असायचं की एक माणूस एकच करायचा नाही. तुम्ही बघितलं असेल बरेच लोक जुने जे सायंटिस्ट होते ते लोक काय करायचे तर तो कधी कधी केमिस्ट्रीमध्ये काहीतरी फाइंड आउट करायचा. एक्झाम्पल टेस्ला घ्या तुम्ही. टेस्ला हॅज केमिस्ट्री पेटंट्स, टेस्ला हॅज फिजिक्स पेटंट, टेस्ला हॅज इलेक्ट्रॉनिक पेटंट्स, भरपूर काही त्यांनी केलं. मग त्याच्याच प्रमाणे इतर काही सायंटिस्ट होते, मग त्यांनी काय केलं तसंच हा बोहेम म्हणून होता. यांनी काय केलं, त्यांनी आपलं लक ट्राय आउट करायला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये पण आला. तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये आल्यावरती त्यांनी एक मेथड डेव्हलप केली की प्रत्येक मॉड्यूल जे तयार होतंय त्याला आपण एकदा रिव्हिजिट केलं पाहिजे. रिव्हिजिट केलं पाहिजे तर मी परत गेलं पाहिजे. म्हणजे हे काय झालं, एक चक्र झालं. ओके, समजतंय का मी काय सांगतोय तुम्हाला? तुम्हाला जर परत रिव्हिजिट करायचं जर झालं तुम्हाला तीच पाथ परत घ्यावी लागेल. येस और नो? येस और नो? येस सर. सगळ्यांना समजतंय का? हो. युवराज, येस सर. शंतनू,
बरं एक एक्झाम्पल Yes, sir. देतो तुम्हाला. कछवा छाप अगरबत्ती घेतलीये का? बघितलीये का? येस. चकली हो, sir. बघितलीये? चकली हो, बघितलीये, कछवा छाप बघितलाय. ह्याच्यामध्ये जर मला स्टार्टिंग पॉइंटला जर जायचं झालं तर मला काय करावं लागेल? परत तोच पाथ फॉलो करावा लागेल का नाही? येस. आणि तो Yes. पाथ कसा आहे? तो स्पायरल पाथ आहे. येस, स्पायरल पाथ आहे. मग मी ज्या वेळेला हे फॉलो करतो मला सगळे रिक्वायरमेंट रिव्हिजिट करावे लागतात. येस और नो? येस और नो? इमॅजिन करा Yes. थोडस. कछवा छाप तुम्ही डोळ्यासमोर आणा, जिथे तुम्ही पिनला लावताय आणि तिथून तुम्ही काय करताय? बाहेरच्या बाजूला येताय. पण तुम्हाला एखाद्या मॉड्यूल मध्ये परत जायचं जर झालं तर तुम्ही काय करताय? परत रिव्हर्स मध्ये तुम्ही काय करताय? तुम्ही तुमचा पाथ चालू करताय. पण त्या रिव्हर्स पाथ मध्ये यू आर व्हिजिटिंग ईच अँड एव्हरी मॉड्यूल. येस और नो? यू आर व्हिजिटिंग ईच अँड एव्हरी मॉड्यूल. दिस इज द ब्युटी ऑफ दॅट पर्टिक्युलर development method that is called as spiral bohem model. Spiral bohem model. चेक करा, कधी कधी क्वेश्चन्स येतात. ओके, मी तुम्हाला याचे नोट्स पाठवून देईल. मग दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये, मी ज्या वेळेला प्रत्येक कछवा छाप डोळ्यासमोर आणा तुम्ही किंवा चकली आणा, मला त्या पर्टिक्युलर पोर्शन पर्यंत पार्टिकल पर्यंत जायचंय. मी परत माझा रिव्हर्स जर्नी चालू करतोय. मी स्पायरल फॉर्मॅट मध्ये जातोय, पण प्रत्येक मॉड्यूलला मी रिव्हिजिट करतोय. मग आता ह्याच्यात ऍडव्हान्टेज काय आहे? प्रत्येक मॉड्यूलचं रिक्वायरमेंट मी तिकडे चेंज करू शकतो. येस और नो? येस और नो? फॉर एक्झाम्पल यूआयचा पार्ट होता, यूआय मध्ये मी परत गेलो आणि यूआय मध्ये काय चेंजेस होते मला चेंज करता आले. कोडिंग चेंज करता येत आहे का मला? येस, कोडिंग पण चेंज करता येत आहे. कोडिंग चेंज करता येत आहे तर मला डिझाईन पर्यंत पण जाता येत आहे. डिझाईन मध्ये चेंज झालं परत मी माझा जर्नी चालू करतो. येस और नो? डिझाईन मध्ये जे चेंजेस करायचे होते ते मी केले. मग मी कोडिंग मध्ये आलो, कोडिंग मध्ये चेंज केलं. मग मी यूआय ला आलो, यूआय मध्ये चेंजेस केले. मग मी टेस्टिंगला आलो, टेस्टिंग मध्ये चेंजेस केले. मग मी लास्ट पॉइंट मेंटेनन्सला येतो. आय एम डन विथ द थिंग. येस और नो? समजतंय का तुम्हाला? है ना का नाही? हो सर. दाखवू का तुम्हाला? हे समजतंय, sir. व्हाईट पेज वरती दाखवू का? एक सिंपल उदाहरण घ्या. मला काय करायचंय तर हे, ठीक आहे ना, स्पायरल करायचंय मला, राईट? स्पायरल आहे. आता मला इथं सपोज माझं रिक्वायरमेंट फेज इथपर्यंत होतं, डेव्हलपमेंट फेज इथं होतं, यूआय ची फेज इथपर्यंत होती, टेस्टिंगची फेज इथपर्यंत होती, मेंटेनन्सची फेज इथपर्यंत होती. आय एम स्टँडिंग ॲट दिस पर्टिक्युलर पॉइंट. मला जर आता काय म्हणतो आपण डेव्हलपमेंट फेजला चेंज करायचं होतं तर मला प्रत्येक फेजला रिव्हिजिट करावं लागेल का नाही सांगा ना तुम्ही? पॅरलली, बरोबर? मी इथून जातोय, इथून जातोय, इथून जातोय, इथून जातोय, मी इथे जातोय, इथपर्यंत आलो मी, सॉरी इथपर्यंत आलो. इथं मला इथं चेंज करता येईल का? येस. इथं चेंज करता येईल का? येस. इथं चेंज करता येईल का? येस. बाय डिफॉल्ट मला जर मी पॅरलल डेव्हलपमेंट मध्ये गेलो किंवा पॅरलल मी चेंजेस मध्ये गेलो इथपर्यंत पोहोचलो. येस हो का नाही? येस सर. इथून जर मला परत जर करायचं जर झालं तर मी इथपर्यंत आलो, इथं चेंजेस केले. मे बी मला प्रॉपर डिझाईन मध्ये चेंज करायचं, मी डिझाईनला आलं तर रिक्वायरमेंट किती लांब आहे मला? येस और नो? येस. मग मी काय करतोय? पॅरलली डेव्हलप करतोय, पॅरलली डिझाईन करतोय, पॅरलली चेंजेस करतोय त्याच्यामधून. सो इन दॅट पर्टिक्युलर केस इट वॉज इझियर फॉर मी टू रिव्हिजिट एव्हरी मॉड्यूल. मग मी इथं स्टॅटिक टेस्टिंग पण करत होतो का? मग मी इथं डायनेमिक टेस्टिंग पण करत होतो का? येस, राईट. समजतंय का? एबल टू कनेक्ट. थोडस इमॅजिन करण्याची गोष्ट आहे, थोडस इमॅजिन करण्याची. माझ्याकडे स्टाईलस नाही मिळत आहे माझा, पण एकदा का स्टाईलस मिळालं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, मग तुम्हाला दाखवतो मी प्रॉपरपणे. मग आता काय झालं?
Spiral Bohem model became a breakthrough into the software development. का? मला प्रत्येक मॉड्यूलला रिव्हिजिट करता येते, नेसेसरी चेंजेस करता येत आहेत आणि मी परत पुढच्या चेंजेस मी इम्प्लिमेंट करता येते. येस, आय नो इट इज अ टीडीएस प्रोसेस. सॉफ्टवेअर waterfall model was the most lenient and most simple process, but the most difficult part is when you want to go to the previous phase ला जायचं असेल तर it was nearly impossible, or if it is possible, it was the most complicated process. But Spiral Bohem मध्ये तसं नाहीये. Spiral Bohem मध्ये काय, मी प्रत्येक मॉड्यूलला व्हिजिट करू शकतो इफ आय डू दी रिव्हर्स इंजिनिअरिंग. आता रिव्हर्स इंजिनिअरिंग हा वर्ड तुम्हाला नेहमी आठवून ठेवला पाहिजे, राईट? यू आर डुईंग इट ॲट एव्हरी लेवल. तुम्ही परत जाणारे जे काही, बरं ते रिटर्न रिक्वायरमेंट असून दे, सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं असून दे, किंवा मग कोड केलेला असून दे, रिपॉझिटरी असून दे, किंवा मग तुमचे कुठलेही मॉड्युल्स असून दे, युनिट्स असून दे, सबसिस्टम असून दे, प्रत्येक जागेत तुम्ही रिव्हिजिट करताय. So it was a simple process, right, comparative to the waterfall model. Yes or no? Yes or no? किती लोकांना समजलं नाही? शंतनू, समजलं नाहीये का? कार्तिक, समजलं नाहीये का? वरुण, वैभव, युवराज. ओके, सो इज इट अ सिम्पल थिंग? जिथे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं की बॅकट्रेस करून मी परत जाऊन सगळं चेंजेस करायचं, आता मी इथं काय केलं, एक चेंज केलं. स्पायरल बोहेम मॉडेल तर इथपर्यंत आलं. स्पायरल बिकॉज आय एम फॉलोइंग दी स्पायरल मॉडेल, ओके ना? पण बोहेम वॉज द सायंटिस्ट हू थॉट ऑफ दिस प्रोसेस. इट वॉज वंडरफुल प्रोसेस दॅट ही थॉट. पण आता इथपर्यंत काय झालं की कस्टमरला अजूनही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलं नव्हतं. कस्टमरला अजूनही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं नव्हतं. आता काय करायचं? आता एक सिंपल मेथड आहे. अजाईल मेथडॉलॉजी ज्या वेळेला स्टार्ट झाली, इट वॉज द इयर 2000. इट वॉज द इयर 2000 वेअर 12 ऑफ द मेंबर्स, नंबर पण फिक्स आहे, 12 ऑफ द मेंबर्स ते डेव्हलपर होते, टेस्टर पण होते, काही त्याच्यातले प्रोजेक्ट मॅनेजर्स होते, काही प्रोडक्ट डेव्हलपर्स होते, सगळे काही जे लागतात ते लोक होते. म्हणजे मल्टीफेसेटेड पीपल होते. आपल्या इथं सुट्टी घेणं कॉमन नाहीये. आपण काय करतो, सुट्टी म्हटलं की आपण काही काम ठेवत नाही, आपण कामाला जातो म्हणजे जातो, किंवा सुट्टीवर गेलो तर. तिथं नाही. तिथं काय करतात, वेकेशन म्हटलं की एकत्र गेले, तिथं कुठेतरी एकदम एन्जॉय करत, पार्टी करत, ते काहीतरी परत त्याच्यावरती प्रोडक्टिव्ह पण त्याच्यावरती डेव्हलप करतात. आपल्या इथं काय होतं, फॉर एक्झाम्पल सुट्टीवरती गेलं, नॉट रिचेबल. येस नो सांगा मला. सुट्टीवरती गेला म्हणजे तो, बरं आता चेंजेस झालेले, पण पूर्वी तसं व्हायचं की तुम्ही सुट्टीवरती गेले की संपला, विषयच संपला. तो माणूस कट ऑफ होऊन जायचा सगळ्या गोष्टीवरून. मग 2000 मध्ये काय केलं की लोक एका वेकेशन वरती गेले. लॉंग टर्म वेकेशन होतं. तिथं वेकेशनचा टायमिंग पण सांगतो तुम्हाला. क्वेश्चन्स येतात स्क्रम मध्ये म्हणून सांगतोय मी तुम्हाला हे. तर 2000 मध्ये विंटर सीझन मध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये ते लोक वेकेशन वरती गेले. वेकेशन वरती गेल्याच्या नंतर त्यांनी रिवाइज करत गेले, ते डिस्कस करत गेले. मग त्यांच्यापैकी 2 जण होते, त्यांनी हे डिसाइड केलं, त्यांनी हे इतरांना सांगितलं की आपण एक काम करू, वाय डोंट वी इन्व्हॉल्व द स्पायरल बोहेम मॉडेल by integrating the customer requirements and calling the customer while developing the product. काही लिमिटेशन्स ठेवू आपण कस्टमरला की आपले काही सिक्रेट्स कस्टमरला सांगायचे नाहीत, ठीक आहे? पण कस्टमर कडून सगळी माहिती परत घ्यायची. आता काय झालं, हे सगळ्यांना आवडलं. मग ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, ड्रॉबॅक्स, ऍडव्हान्टेजेस सगळं काही त्यांनी डिसाइड केलं. परत आले
एक छोटा प्रोजेक्ट घेतला, त्यांनी ॲज अ ट्रायल म्हणून चालू केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सेम रिक्वायरमेंट्स घेतले. हे कधी चेंज नाही होणार तुमचे डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज. रिक्वायरमेंट पाहिजे, येस. कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे, येस. टेस्टिंग आहे का, येस. कोड फ्रीजिंग आहे का, डेव्हलपर आहे का, येस. डिझायनिंग आहे का, येस. मेंटेनन्स आहे का, येस. रिलीज आहे का, येस. इथपर्यंत सगळे फीचर्स सेम होते. त्यांनी एक चेंजेस केलं, स्पायरल बिझनेस मॉडेल सेम वापरला, पण आता त्यांनी एक महत्वाची चेंज आणली. प्रत्येक स्टेजमध्ये कस्टमरला इन्व्हॉल्व्ह करायला चालू केलं. आता कस्टमरला इन्व्हॉल्व्ह चालू झाल्यावरती काय झालं, कस्टमर ट्रान्सपरन्सी आली. ट्रान्सपरन्सी काय आली की प्रत्येक फेजमध्ये काय केलं जातंय हे कस्टमरला कळायला लागलं आणि कस्टमर जागच्या जागी रिक्वायरमेंट द्यायला लागला. फॉर एक्झाम्पल, आपल्या इथं कॉमन नाहीये, पण बाहेरच्या देशामध्ये ओपन किचन सिस्टम हे खूप कॉमन आहे. तुम्ही जर कोण ऐकलं असेल तर माहिती नाही मला, तुमच्या समोर प्रोडक्ट्स डेव्हलप केले जातात, तुमच्या समोर डिशेस डेव्हलप केले जातात. कोरियामध्ये तर खूप कॉमन आहे. नाहीतर बार्बेक्यू नेशनला कोण गेलेलं आहे, बीबीक्यू म्हणतो आपण, इथं चेन ऑफ रेस्टॉरंट आहे. बार्बेक्यू नेशनला कोण गेलेलं आहे तुमच्यापैकी, गेलोय सर. गेले तुम्ही, यस. तिथं काय असतं, अर्ध कच्चं बनवलं जातं, तुमच्या समोर आणून दिलं जातं, अंगीठी लावलेली असती, शेगडी लावलेली असती कोळशाची, त्याच्यावरती तुम्हीच ते शीक घेता, बार्स घेता, त्याच्यावरती तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही मॅरिनेट करायला तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स दिले जातात. तुम्हाला त्याच्याबरोबर तुम्हाला जे काय अर्ध कच्चं भाजलेलं आहे ते प्रोडक्ट्स दिले जातात इटरीज मध्ये, आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही काय करायचंय, भाजून घ्यायचंय आणि खायला चालू करायचंय. येस नो. काही प्रोडक्ट्स डेव्हलप केलेले असतात, प्रोड्यूस केलेले असतात, ते येतील तुमच्या, आणि लास्टला ते काय ठेवतात, पर्टिक्युलरली एकदम डेव्हलप केलेले प्रोडक्ट्स ठेवतील. फॉर एक्झाम्पल बिर्याणी ठेवतील, फॉर एक्झाम्पल डेझर्ट्स ठेवतील, स्वीट्स ठेवतील, आईस्क्रीम ठेवतील. तिथं कस्टमर काही चेंज करू शकत नाही. पण जे मेन कोर्स आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने डेव्हलप करायचं. येस ऑर नो, येस ऑर नो. आता याच्यामध्ये काय फरक पडला, तुम्ही खानावळीमध्ये जा, हॉटेलमध्ये जा, तुम्हाला जास्त मीठ पाहिजे असेल तर करता येत नाही, जास्त स्पायसी हा तुम्ही कधीही सांगू शकता, ऑर्डर घेताना तुम्ही सांगू शकता, पण गॅरंटी आहे का? ऑर्डर घेताना म्हणजे रिक्वायरमेंटच्या टाइमला तुम्ही सांगून टाकलं की मला मिळमिळीत पाहिजे, मला तिखट पाहिजे, पण गॅरंटी नाही ना की सगळ्यांना ते पाहिजे. मे बी युवराजला तिखट लागत असेल, कार्तिकला कमी लागत असेल. येस ऑर नो. इथं बार्बेक्यू नेशन मध्ये काय होईल, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तुमचं टेस्ट डेव्हलप करू शकता. येस ऑर नो. कळतंय का? हो सर. सो इन दॅट केस विच इज अ बेटर मॉडेल, पण थोडं महाग जाईल. बीबीक्यूचं थोडस महाग जाईल का, डबल काम पडतंय ना. शेफला अर्ध कच्चं भाजलं पाहिजे, असं पण तयार करून दिलं पाहिजे की युवराज स्वतःला जेवढं पाहिजे त्याला ते व्यवस्थितपणे त्यांनी भाजून घेतलं पाहिजे, किंवा मॅरिनेट केलं पाहिजे, किंवा मग त्याला काय काय जे काय करायचं ते सगळं केलं पाहिजे. म्हणजे दी शेफ शुड बी केपेबल ऑफ डुईंग दोज थिंग्स. येस. पूर्ण कच्चं देतात का युवराजला किंवा सगळ्यांना? नाही. म्हणजे डेव्हलपर्स किंवा प्रोडक्ट ओनर किंवा तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये ते प्रॉपर तेवढे केपेबिलिटीचे पाहिजे. नंतर कस्टमरची रिक्वायरमेंट घेणार आणि जसं पाहिजे तेवढं तसं डेव्हलप करून देणार. कळतंय का? कम्पेअर करू शकताय? येस. शंतनू, वरुण, हो सर. वरुण, कार्तिक, वैभव. येस सर. मग आता काय होणार, ज्याला जसं पाहिजे तसं मिळतंय. You can eat your food as per your requirement. You can have it as per your leisure. Yes. आता सॉफ्टवेअर मध्ये मी काय करतो, एक बेसिक स्केलेटन तयार करतो, एक फ्रेमवर्क तयार करतो. फ्रेमवर्क तयार करताना पण मी कस्टमरला विचारतो. येस. आता जेव्हा विचारलंय
कस्टमरने असं पाहिजे म्हणून सांगितलं, एक अर्ध कच्चं मी तयार करून देतो आणि कस्टमरला विचारतो, बाबा रे तुला याच्यामध्ये चेंजेस काय पाहिजे? तो म्हणेल मला कलर चेंज पाहिजे, मला बटन्सची लोकेशन चेंज पाहिजे, मला थोडंसं फीचर चेंज पाहिजे, मला कॅरेक्टरिस्टिक चेंज पाहिजे. तुम्ही लगेच डेव्हलप करून देताय. परत तुम्ही कस्टमरला विचारताय, आर यू हॅपी विथ द थिंग? रिव्ह्यू मीटिंग झाली तुमची, येस, कस्टमर इज हॅपी, नथिंग लाईक दॅट. आता तुम्ही काय करताय, एक रिव्ह्यू मीटिंग घेताय, कस्टमरला विचारताय, ओके व्हॉट एव्हर इज डेव्हलप्ड आर यू हॅपी विथ इट? कस्टमर सॅटिस्फॅक्शन झालं, तुम्ही MVP डिक्लेअर करताय. व्हॉट इज MVP? मिनिमम वायबल प्रोडक्ट. कस्टमर सर्टिफाय करतोय की मला जसं पाहिजे तसं डेव्हलप केलं गेलेलं आहे. मग हे आयदर रिलीज करा किंवा त्याला तुम्ही आर्काइव्ह करा. ओके, रिलीज केलं म्हणजे काय, कस्टमरला मिळेल ते. आर्काइव्ह केलं म्हणजे काय, जपून ठेवणार मी त्याला. ओके, आता काय होणार आहे, परत असं छोटंसं काहीतरी डेव्हलप करणार आहे. रादर दॅन लुकिंग ॲट अ व्हेरी लार्ज पिक्चर, मी छोटे 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 पीसेस मध्ये सगळं डेव्हलप करून देतो. येस, मला चिकन पण खायचंय, मला मटन पण खायचंय, मला चीज, पनीर आणि पायनॅपल पण खायचंय. मी काय करतो, सगळं थोडं 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 करून देतोय. एकदमच मी डिश तयार करतोय का? नाही, मी थोडं थोडं दिलं. आता युवराज आणि वरुण आणि कार्तिक काय पाहिजे, कोणतरी व्हेज असेल तो पायनॅपल खाईल, कोण मटन खाणार आहे तो मटन खाईल, कोण चिकन खाणार आहे तो चिकन खाईल. तर त्याला जसं पाहिजे तो भाजून घेतो, त्याला जसं पाहिजे तो मॅरिनेट करून घेतो, कलर पण आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांना जसं पाहिजे, ज्या टेम्परेचरला पाहिजे, ज्या लेवलचं त्याला फ्राय केलं पाहिजे, सगळं करतात आणि ते खातात. त्यांच्याप्रमाणेच बनलं का नाही? येस ऑर नो? ॲट द एंड ऑफ द डे customer is happy, we are done. Yes or no? Yes. Yes. Yes, sir. This is what is agile methodology. This is what is Scrum. ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आणले. मी डिश तयार करताना प्रत्येकाला विचारतोय, तुला काय पाहिजे रे, तुला काय पाहिजे रे, तुला काय पाहिजे रे. आता जो तो त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती टेस्ट मेकर टाकतोय. कोण ओरिगॅनो टाकतोय, तर कोण चिली सॉस टाकतोय. तर त्याच्यातून जे बनेल that is DevOps. कळतंय? That is DevOps. आणि ज्याला जे सेपरेट पाहिजे that is Scrum. कळतंय? हो सर. इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स मी जर दिलं, कस्टमरला विचारलं, थोडं सिम्प्लिफाईड ठेवलं, तर दॅट विल बिकम दी स्क्रम. बट मी परचेजला पण घेतलं, प्रोक्युअरमेंट टीमला पण घेतलं, IT टीमला पण घेतलं, ITSM टीमला पण घेतलं, मी डेव्हलपर्सला पण घेतलं, कस्टमर रिप्रेझेंटेटिव्हला पण घेतलं, टेस्टिंगला पण घेतलं, आणि मी जे एक प्रॉडक्ट डेव्हलप केला, दॅट इज नथिंग बट DevOps. डेव्ह आणि ऑप्स. येस, त्याच्यातून जे तयार होईल सगळ्यांनी अग्री केलं. तिथे नाही तुम्ही भांडू शकत की मला असं पाहिजे होतं, आधी का नाही सांगितलं तू? येस नो? मग जे काही डेव्हलप होईल त्याच्यामधून इट वुड बी अ फ्रुटफुल थिंग. सगळ्यांनी ऍक्सेप्टन्स पाहिजे. मग याच्यासाठी काय पाहिजे? तुमच्यामध्ये चांगले कम्युनिकेशन पाहिजे, तुमच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहिजे, तुमच्यामध्ये चांगलं कोलॅबरेशन पाहिजे, इंटरपर्सनल कम्युनिकेशन पाहिजे. यू शुड बी एबल टू रेज युअर व्हॉइस. येस, येस नो? कस्टमर नंतर भांडू नाही शकत की मग मी असं सांगितलं होतं तेव्हा का नाही सांगितलं तू? येस नो? है ना? टेस्टर म्हणतो मी आधीपासून टेस्ट करायची तयारी होती माझी, तू मला टेस्ट करून का देत नाहीयेस? तो नंतर म्हणू शकतो त्याच्यामध्ये. पण जर कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह, प्रोडक्ट ओनर आणि स्क्रम मास्टर हे सगळ्यांनी जर टेस्टरला सगळी सुविधा प्रोव्हाइड केली, टेस्टरनी जर आधीपासूनच टेस्टिंग स्टार्ट केली, प्रोडक्ट वुड बी अ क्वालिटी प्रोडक्ट. रादर दॅन लास्टला टेस्ट करायच्या ऐवजी मी त्याला आधीच इन्व्हॉल्व्ह केलं, त्याला जसं पाहिजे तसं डेव्हलप होत चाललंय ना. बग्स पण फिक्स होत चाललेले आहेत त्याच्यामध्ये, डेव्हलपर पण डेव्हलप करत चाललेलं आहे. जे डेव्हलप झालं इमिजिएटली टेस्ट होत आहे त्याच्यामध्ये. आता जस्ट मला सांगा, प्रत्येक गोष्ट जर वेळेवर होतीये आणि शॉर्ट टर्म गोल्स ठेवलेले आहेत, मी मोठ्या पिक्चरला बघत नाहीये, मी मोठ्या डिशला बघत नाहीये, मी छोट्या 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 गोष्टी डेव्हलप करत मी एक मोठी डिश तयार करतोय. किंवा
मी एक मोठं सॉफ्टवेअर डेव्हलप तयार करतोय. जस्ट टेल मी, ज्याला जसं पाहिजे त्याचं शॉर्ट टर्म गोल्स मी कव्हर करत गेलं तर मी लॉंग टर्म गोल माझे अचीव्ह होत आहे का नाही. एक उदाहरण अजून एक देतो तुम्हाला. तुम्हाला 100 किलोमीटर चालायचंय, बरं मॅरेथॉन असतं माहिती तुम्हाला. मॅरेथॉन मध्ये जो मॅरेथॉन रनर असतो तो काय करतो माहिती का, आधी ते रूट चेक करून घेतो. तो रूट चेक करतो आणि त्यांनी काय केलेलं असतं, छोटे छोटे गोल्स तो तयार करतो. गोल्स म्हणजे काय, एवढ्या किलोमीटर वरती हे झाड आहे, एवढ्या किलोमीटर वरती हे घर आहे, एवढ्या किलोमीटर वरती टर्न येतं, हे तो सगळं आठवण ठेवतो. तो प्रॅक्टिस करतो मॅरेथॉन रनर्स जे असतात. आणि तो कधीही लॉंग टर्म मॅरेथॉनला शेवटचा टप्पा तो आठवण ठेवत नाही. तो काय करतो, पहिले 5 किलोमीटर, मग 10 किलोमीटर, मग 20 किलोमीटर, मग 15 किलोमीटर, मग परत 5 किलोमीटर, असं करत 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 तो सगळं आठवण ठेवतो आणि मग तो रनिंग स्टार्ट करतो. तो प्रॅक्टिस एवढं करून ठेवतो की त्याला प्रत्येक स्टेपला काय येणार आहे हे कळतं. इमॅजिन करा, तुम्ही 100 किलोमीटर रन करायचंय, तुम्ही जर इमॅजिन केलं, तुम्ही जागेवरतीच थकणार आहे, मेंटल ब्रेकडाऊन होणार आहे. पण जर तुम्ही दर 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, परत 5 किलोमीटर, असं जर तुमचे गोल्स सेट केले, जस्ट इमॅजिन करा, तुम्हाला सोपं जाईल का नाही. तुमच्यासाठी काय येतं डोक्यामध्ये, अरे मला फक्त 5 किलोमीटर करायचंय, अरे मला फक्त 10 किलोमीटर रन करायचंय, अरे मला फक्त 20 किलोमीटर, परत 5 किलोमीटर रन करायचंय. विच इज बेटर. इट इज सेड दॅट the 1000 mile journey will start with one step. एक पाऊल उचला तुम्ही, तुमचं 1000 किलोमीटर सहज कंप्लीट होणार आहे. येस नो? येस सर. आज थेरॉटिकल आहे, थेरॉटिकलच राहणार आहे. आज मला सांगा ना, इथून जुनी लोक होती जी चालत जायची, एवढ्या लांब जायची, तर ते डायरेक्ट जायचे का हो एकदा चालू झाले की शेवटपर्यंत? कधीच नाही. ते काय करायचे, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. इथं आपण पडाव टाकू, इथं आपण पडाव टाकू. माउंटेनियर्स पण तेच करतात. तीच कन्सेप्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये आणली आहे. कधीही वेगळं काही आणलेलं नाहीये. समजतंय का तुम्हाला? येस येस सर. जस्ट तुम्ही इम्प्लिमेंट करा, एव्हरीवन. येस और नो? वरुण समजतंय का? युवराज समजतंय का? वैभव, आर यू एबल टू कनेक्ट? Yes, sir. Are you able to connect? Yes. Yes, sir. This is what is very important for us. Very important for us. Okay. So this is nothing but the software development life cycle. So now I have given you the example of waterfall model. I have given you the example of RAD, DSDM, Agile. उद्या काय करू आपण, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये कुठले टाइप्स आहे आणि आपण कुठलं आत्ता ट्रेंडिंग आहे ते करतोय. ओके. बरं, इथपर्यंतच नाही ना थांबलं, तिथून पुढे पण काही चेंजेस होणार आहेत. तिथून पुढे पण काही चेंजेस होणार आहेत. बरं, याचा अर्थ असा आहे का की मला मॅरेथॉन रन करायचंय तर मी फक्त 5 किलोमीटर 10 किलोमीटर एवढंच रन करतोय? असं नाही होणार. मी माझं प्लॅनिंग पण चेंज करू शकतो. मी माझा पडाव काय असतो किंवा मी जिथं कुठे थांबणार आहे त्याच्या रिलेटेड मला रात्री जेवायचं आहे का, मला रात्री, बरं ते मॅरेथॉनचं सांगतोय, काही मॅरेथॉन मध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांना एनर्जी ड्रिंक्स पण दिले जातात. बघितलंय का? सायकलिंग मध्ये पण किंवा मग मॅरेथॉन मध्ये पण पर्टिक्युलर एका साईटला तिकडे गेल्यावरती लगेच त्याच्या गाडीचं चाक बदललं जातं, लगेच त्याच्या गाडीला काय केलं जातं, ऑइलिंग केलं जातं, ओव्हर ऑइलिंग केलं जातं आणि मग त्याच्यानंतर तो सायकल परत चालवतो. बघितलंय का? हे प्लॅनिंग मध्ये होतं का? आधी नव्हतं. पण त्यांना कळालं की अरे एवढ्या किलोमीटर नंतर बेरिंग खराब होतात, लेट्स चेंज द बेरिंग, लेट्स चेंज द व्हील एट ऑल, लेट्स चेंज द टायर कम्प्लिटली. मग हे काय झालं, लॉंग टर्म साठी विचार केला का नाही? भले तुम्ही शॉर्ट टर्म गोल्स ठेवले, पण तुम्ही इमॅजिन काय करताय किंवा तुम्ही कशासाठी प्लॅनिंग करताय, लॉंग टर्म साठी पण बघितलं पाहिजे ना. मग काही लोक लॉंग टर्मचा विचार करतील. दॅट इज कॉल्ड ॲज सेफ, SAFE. ऐकलंय का आता? स्केलेबल अजाईल फ्रेमवर्क. येस वैभव? येस निखिल तर नाही आता. कार्तिक ऐकलंय का? इट इज अ डेव्हलपमेंट लेटर, SAFE. तुम्ही दोन्ही कम्पेअर करताय.
लॉंग टर्म पण कम्पेअर करताय, शॉर्ट टर्म पण कम्पेअर करताय, पण शॉर्ट टर्म मध्ये कुठल्या वेळेला काय गोष्ट मला स्पीडअप केली पाहिजे हे पण बघताय तुम्ही. बरोबर ना? समजलं पाहिजे ना, नाहीतर तुम्ही नुसतं एकाच पद्धतीने करत गेले तर मोनोटोनस जॉब होऊन जातो ना तुमचा. मोनोटोनस म्हणजे काय की एकसारखं तसंच डेव्हलप करत गेले, विच विल किल युअर एन्थुझियाझम, विच विल किल युअर इंटरेस्ट. रादर दॅन मी काय करतोय, मोठ्या प्रोजेक्टला घेतोय, मी मोठ्या प्रोजेक्टमध्ये कुठं कुठं काय काय चेंजेस आहे ते प्रॉपर स्टडी करत गेलो आणि त्या वेळेला ते चेंजेस करत गेलो. दॅट इज कॉल्ड अ सेफ स्केलेबल अजाईल फ्रेमवर्क. स्केलेबल म्हणजे काय, मी छोट्या प्रोजेक्ट पासून मोठ्या प्रोजेक्ट पर्यंत सगळं घेऊ शकतो. तुम्हाला माहिती नाहीये, आता तुम्ही जर बघितलं तर स्क्रमचं जे आपण जे टायमिंग म्हणतो, स्प्रिंट म्हणतो, त्याला 8 वीक्स पर्यंत गेलेलं आहे. 8 वीक्स म्हणजे 2 महिन्यापर्यंत तुमची एक स्प्रिंट चालती. हे उद्या आपण डिस्कस करू. ओके, एनी डाऊट इन दिस? Yes, sir. एनीवन? Yes, sir. Anyone? Okay, so we'll start at 7:45. It's a request. एक काम करत चला, मी जर 8:45 ला लॉग इन करेलच मी उद्या, पण माझ्याकडून किंवा मग तुमच्याकडून एकदा जितेंद्र सरांना एक मेसेज जाऊन दे, सर 7:45 ला. आय एम ऑल्सो हेल्पलेस, कारण मला पण स्पीच थेरपीला जावं लागतं. तुमच्या बरोबर बोलायचंय म्हटल्यावरती मला जाऊन तिथं व्हॉइस एक्सरसाइज करावी लागते. ओके, सो इट्स अ रिक्वेस्ट फॉर यू पीपल, 7:45 ला लॉग इन करायचे. एक मेसेज टाकत चला, किंवा मी सरांना तर फॉलोअप घेतच घेतो. ठीक आहे, थँक्यू. काही डाऊट असेल तर प्लीज उद्या मला विचारा, ठीक आहे. थँक्यू. Yes, sir. Thank you. Let's stop. Thank you.